प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 38 वचनापासून ते 42 वचनापर्यंतच्या शास्त्रपाठाकडे आपण लक्ष लावूयात. हा शास्त्रपाठ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, कारण की संडे स्कूलपासून हा शास्त्रपाठ आपण संडे स्कूलपासून ऐकत आहोत. आणि या शास्त्रपाठामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला काही जण दिसत आहेत की ज्याच्यामध्ये मार्था आहे, मरिया आहे, येशू स्वतः आहे आणि बरेच जण येशूच्या जवळ बसून ऐकणारे लोक आहेत. आज आम्ही लक्ष लावणार आहोत. आजच्या आपल्या संदेशाचं शीर्षक आहे की एकाच गोष्टीचे अगत्य आहे. एकाच गोष्टीचे अगत्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तो देव आमच्यापासून एका गोष्टीची अपेक्षा करतो. म्हणून येशू ख्रिस्त त्या दिवशी ते मार्थेला म्हणतो, मार्थे, एकाच गोष्टीचं अगत्य आहे. आज आपण सर्वजण देवाचं वचन एकत्र ऐकत असताना प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्या गोष्टीचं अगत्य आहे ते आम्ही शोधणं गरजेचं आहे. कारण की येशू स्वतः मार्थेला म्हणतो, मार्थे, एका गोष्टीचं अगत्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जो शास्त्रपाठ आहे लूका शुभवर्तमान 10वा अध्याय 38 ते 42 हा जरी आपल्या परिचयाचा शास्त्रपाठ आहे तरी यातील काही गोष्टींकडे आपण लक्ष लावणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला भेटते या ठिकाणी की येशू ख्रिस्त जो आहे, हा येशू ख्रिस्त प्रवासाला निघालेला आहे. आणि मध्ये त्याला कोणीतरी प्रश्न विचारला की प्रभूजी, किंवा एका असणाऱ्या शास्त्र्याने प्रश्न विचारला. शास्त्री म्हणजे त्या काळामध्ये यहुदी राष्ट्रामध्ये किंवा इस्रायल राष्ट्रामध्ये पॅलेस्टाईनमध्ये आम्हाला बरंच काय काय ऐकायला त्या ठिकाणी गट आम्हाला पाहायला भेटत आहेत. आणि ही जी गट आम्हाला पाहायला भेटत आहेत त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं ते हे आहे की पहिला शास्त्री आहे, परुषी आहे, सदुकी आहेत, हेरोदी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे गट आम्हाला पाहायला भेटतात. हे गट जे आहेत हे गट आम्हाला जुन्या करारामध्ये कुठेही दिसत नाहीत, शास्त्री, परुषी हे सगळे. परंतु नवीन करारामध्ये आपण आल्यानंतर आम्हाला एकदम मत्तयकृत शुभवर्तमान आम्ही वाचायला सुरुवात करतो. आणि या मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये ह्या सगळ्यांची आम्हाला ओळख होऊ लागते. आणि आम्ही लहानपणापासून शास्त्री, परुषी, सदुकी, हेरोदिया आणि ह्या सगळ्यांविषयी ऐकतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं हे आमच्या फार जवळचे आहेत. परंतु ह्या लोकांचा असणारा उदय हा जुना करार आणि नवीन करार यामध्ये जो 400 वर्षाचा कालावधी गेलेला आहे की ज्याला म्हटलं जातं इंटरटेस्टामेंटल पिरियड. या इंटरटेस्टामेंटल पिरियडमध्ये हे वेगवेगळे गट उत्पन्न झाले. आणि त्याच 400 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला बाप्तिस्म्याची पद्धत देखील अंमलात आलेली दिसते. आणि असा हा शास्त्री येशूला प्रश्न विचारतो की मला सार्वकालिक जीवन हे वेतन मिळावे म्हणून मी काय करू किंवा काय केलं. आणि येशूने मग त्याला सांगितलं, नियमशास्त्र काय सांगतो, नियमशास्त्राविषयी सांगतो. आणि मग तो अधिक नीतिमान ठरण्यासाठी त्याने येशूला प्रश्न विचारला की माझा शेजारी कोण. अनेक वेळेस लोक स्वतःला नीतिमान ठरवून घेण्यासाठी देवाला देखील प्रश्न विचारायला लागतात, देवाच्या समोर देखील प्रश्न विचारू लागतात. स्वतःला नीतिमान ठरवण्याचा अर्थ हा आहे की आम्ही कोणाला तरी अनीतिमान ठरवत आहोत, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे हे दाखवणं आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आम्हाला ह्या जगामध्ये न्यायाधीश म्हणून नाही पाठवलं. देवाने आम्हाला ह्या जगामध्ये देवाची मुलं म्हणून पाठवलेलं आहे. एक पुस्तक आहे, रिक वॉरन यांनी लिहिलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे पर्पज ड्रिव्हन लाईफ. 40 डेज त्याच्यामध्ये डिवोशन्स आहेत. सुंदर पुस्तक आहे. रोज एक एक त्यातून वाचायचं आणि त्यातून आम्हाला समजतं की देवाने आम्हाला या जगात का, आम्हाला देवाने केवळ ह्या जगामध्ये आम्ही चांगलं जीवन जगावं, आनंदामध्ये राहावं, इतरांना मदत करावी म्हणून देवाने आम्हाला ह्या जगामध्ये पाठवलेलं नाही. देवाने आम्हाला ह्या जगामध्ये पाठवण्याचा मुख्य दृष्टिकोन आहे की देवाचा जो दृष्टिकोन आहे, देवाचा जो उद्दिष्ट आहे, देवाचं पर्पज आम्ही पूर्णत्वास घेऊन जावं. आणि म्हणून देवाने आम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आम्ही जगामध्ये आमचं आयुष्य सर्वसाधारण असणारं मनुष्याचं आयुष्य आहे 25,550 दिवसाचं सरासरी आयुष्यमान आहे. याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःसाठी काय करतो, परंतु अनेक वेळेस माणसाची धडपड आहे की मी इतरांपेक्षा नीतिमान आहे हे दाखवावं.
आणि येशूने मग त्याला दाखला सांगितला चांगल्या शमरोनाचा, आणि त्या दाखल्यानंतर तो त्याला म्हणतो की ह्याच्यामध्ये ज्याला मार मिळाला, ज्याची लुटमार झाली, त्या मनुष्याचा त्या मनुष्याचा शेजारी कोण? आणि तो म्हणतो तो शमरोनी आहे. आणि येशू त्याला म्हणतो तूही जाऊन तसंच कर. आणि येशू पुढे निघत असताना मग आपण आपल्या शास्त्रपाठामध्ये येतो, वचन 38 मध्ये तो असं म्हणतो ते पुढे जात असता तो एका गावात आला. तो पुढे जात असता तो आता गावामध्ये प्रवेश करतोय. हे जे गाव आहे, ह्या गावाचं नाव आहे बेथाणी. योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय वचन 1 यामध्ये आम्हाला ह्या गावाचं नाव पाहायला भेटतं. कारण की ह्या गावामध्ये आम्हाला मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजार, की जो येशूचा मित्र आहे, यांचं हे गाव आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी जे आज भेटतं. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. ते गाव जे आहे ते गाव आहे बेथाणी. या बेथाणी गावामध्ये येशू आला. आल्यानंतर तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते की मार्था नावाची स्त्री आहे. ह्या मार्थाला मरिया नावाची बहीण आहे. ह्या मार्थेला लाजार नावाचा भाऊ आहे. परंतु मार्थेला ज्यावेळेस समजलं की येशू हा बेथाणीमध्ये आलेला आहे, त्यावेळेस ती येशूला सामोरे जाते. आणि मग येशूला सामोरे जाऊन ती असं म्हणते, तुम्ही माझ्या घरी चला. येशूला ती आपल्या घरी घेऊन येते. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आमच्या घरांमध्ये, आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला आमंत्रित करायला हवं. आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात, आमच्या दुःखाच्या वेळेस, आमच्या सुखाच्या वेळेस येशूला आमंत्रित करा. कारण की ते करणं नितांत गरजेचं आहे. योहान कृष्णवर्तमानाचा 2 अध्याय, काना गावातील लग्न, त्या शास्त्रपाठामध्ये एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, येशूला आणि त्याच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. आपल्या घरामध्ये देवाला बोलवा. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो, जो कोणी आपल्या कार्यामध्ये सर्वप्रथम परमेश्वराचा सन्मान करतो त्याची कार्यसिद्धी होते. आम्ही आमच्या घरांमध्ये, आमच्या जीवनामध्ये, आपल्या लेकरा बाळांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये आपण येशूला बोलवायला शिकायला हवं. अनेक वेळेस आम्ही देवाला बोलवत नाही आणि मग देवाला म्हणतो, देवा तू असं कसं केलंस? अरे देव नव्हताच तिथं, देवाला आम्ही बोलावलंच नाही, मग देव कशी परिस्थिती हाताळेल? म्हणून ह्या मार्थेने त्याला आपल्या घरी बोलवलं. असा एखादा आपल्या जीवनाचा कोपरा आहे का की ज्याच्यामध्ये अजूनही आम्ही येशूला बोलावलं नाही? अनेक वेळेस माणसं देवाला आपल्या जीवनामध्ये बोलवत असताना, येशूला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करीत असताना त्यांचं सिस्टम आहे. कुठल्या वेळेस येशूला आमंत्रित करायचं? तर ज्या वेळेस आम्ही शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, देवाची भक्ती करतो, त्याच वेळेस फक्त आम्ही येशूला आमच्या जीवनात आमंत्रित करतो. प्रिय बंधू भगिनींनो, मी अनेक वेळेस लोकांच्या घरी हाऊस व्हिजिटला जातो. मी गेल्यानंतर लोक मला सांगतात, पाळक साहेब आलात, फार आनंद झाला, या 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 तुम्ही या ठिकाणी आलात, येऊन या ठिकाणी बसा. आणि मग ते मला हॉलमध्ये बसवतात की जो अतिशय स्वच्छ आणि सुंदर आणि नेटनेटका केलेला आहे. मला कोणी असं म्हणत नाही की पाळक साहेब तुम्ही आलात, फार बरं झालं, आता थोडंसं या ठिकाणी आमच्या किचनमध्ये येऊन बसा, कारण किचनमध्ये कुठंतरी पसार आहे. कोणी असं म्हणत नाही, पाळक साहेब तुम्ही आलात, बरं झालं. आणि मग ते घरातली प्रमुख व्यक्ती तो पुरुष मला म्हणतो, पाळक साहेब बरं तुम्ही आलात, आता आल्यानंतर आज काय हॉलमध्ये बसू नका, या आपण दोघं जण बसून बेडरूममध्ये गप्पा मारूयात. बेडरूममध्ये आंघोळ केल्यानंतर मुलांनी फेकलेला ओला टॉवेल आहे, जिकडं तिकडं पसारा पडलाय. मला सगळेजण हॉलमधूनच हाकलतात. माझ्या घरात कोणी आलं तरी मी त्यांना हॉलमध्ये बसूनच बाहेर काढणार. लॉकडाऊनच्या काळात नाही बरं का, बाहेर काढणार. आम्ही त्याप्रमाणे येशूला पण ट्रीट करतो. येशू तू माझ्या चांगल्या भागात फक्त ये. ज्या वेळेस मी शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, सुवार्थाचं काम करतो, इतरांसंगती तुझ्याविषयी म्हणतो, त्याच वेळेस तू ये. येशू म्हणतो तिथं तर मी येणारच आहे, परंतु मला तुझ्या इतर भागात पण यायचंय. ज्या वेळेस मार्था येशूला आमंत्रित करते,
त्यावेळेस ती येशूला आपल्या घरात आमंत्रित करते. ती त्याच्या संगती सगळ्या गोष्टी बोलते. आम्ही देवा संगती आमच्या सगळ्या गोष्टी बोलायला शिकायला हवं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लहान गोष्ट असेल मोठी गोष्ट असेल, येशूला सांगायला शिका, देवाला सांगायला शिका. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवापर्यंत आपली गोष्ट पोहोचवा. प्रार्थनेच्या द्वारे देवापर्यंत घेऊन जा, कारण की तो आमची एकूण एक गोष्ट ऐकतो. आणि म्हणून येशूला आपल्या जीवनात बोलवणं, येशूला आपल्या घरामध्ये बोलावणं. काही दिवसापूर्वी बिली ग्रॅम यांची मुलगी, हिला एका असणाऱ्या जर्नलिस्टनी प्रश्न विचारला आणि तिला म्हणताना म्हणाले, आपल्या देशामध्ये गोष्टी कठीण होत चाललेल्या आहेत. आणि ती म्हणाली, म्हणजे काय? ती म्हणाली, आपल्या देशामध्ये जी मुलं आहेत, ही मुलं असणाऱ्या खून करण्याकडे त्यांची प्रवृत्ती, हिंसक प्रवृत्ती त्यांची जास्त आहे. आपल्या देशामध्ये असणारं बिभत्स प्रमाण चालू आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या देशामध्ये इलिगल रिलेशनशिप प्रमाण वाढले. आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी घडायला त्या होत आहेत. याच्यावरती देव का उत्तर देत नाही? देव ह्या गोष्टी नीट का करू शकत नाही? देव याकडे का पाहत नाही? आणि तिने फार सुंदर उत्तर दिलं. आणि तिचं उत्तर हे आहे, ती म्हणताना म्हणाली की आम्ही येशूला, आम्ही बायबलला आमच्या जीवनातून हद्दपार केलेला आहे. आम्ही बायबल शाळेतून बंद केलं, आम्ही प्रार्थना बंद केल्या, आम्ही आमच्या असणाऱ्या सामाजिक जीवनातली प्रार्थना बंद केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाला ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये स्थान देतो, त्यावेळेस आमच्या घरामध्ये गोष्टी नीट होऊ लागतात. पूर्वी आम्ही लहान असताना घरी गेल्यानंतर घरातली असणारी घरी आमच्या आम्ही लहान असताना घरी ज्यावेळेस पाळक वर्ग यायचे, देवाचे सेवक यायचे, त्यावेळेस त्या घरातल्या लेकरांना हे सांगितलं, कुठलं स्तोत्र पाठ केले पाळक साहेबांना म्हणून दाखव. आज आईबाप घरामध्ये गेल्यानंतर सांगतात, आमच्या मुलाने कराटेमध्ये प्रावीण्य कसं मिळवलंय, अबॅकस मध्ये त्याचा नंबर कसा आला, त्याच्यानंतर त्याने अमुक कसं केलं, त्याने तमुक कसं केलं, हे सांगण्यामध्ये सध्या जास्त ओढ आहे. पूर्वी घरामध्ये आई वडील स्वतः सांगायचे की देवाचं वचन वाचा. अनेक कुटुंबामध्ये वैयक्तिक देवाचं वचन वाचणं बंद आहेच, पण त्यासोबत कौटुंबिक प्रार्थना देखील हद्दपार झालेल्या आहेत. आमच्या घरात जर देव नसेल तर आमची अवस्था फार बिकट आहे. आणि म्हणून ती या ठिकाणी पहिली महत्वाची गोष्ट आहे, तिने येशूला आपल्या घरात स्वागत केलं. येशूला आपल्या घरात बोलवा, त्याचं स्वागत करा. तो आमंत्रणाशिवाय येत नाही. त्याला आमंत्रण द्या, आपल्या घरात बोल, एकदाच बोलवायचं असतं, पण त्याला बोलल्यानंतर तो सगळ्या गोष्टी नीट करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आता तिला मरिया नावाची एक बहीण होती. तिला प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. मगाशी मी म्हणताना म्हणालो की त्या ठिकाणी मार्था आहे, मरिया आहे, येशू आहे आणि ऐकणारे काही जण आहेत. ऐकणारे काही जण आहेत हे मी का म्हणालो? कारण की ह्या एका शब्दावरून त्या ठिकाणी तीही ह्या शब्दाचा अर्थ आहे, ऑलरेडी काही लोक येशूच्या जवळ बसून ऐकत आहेत देवाचं वचन. आणि म्हणून लूक लिहित असताना तो तीही प्रभूच्या चरणाच्या जवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही ज्या वेळेस देवाला आमच्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजामध्ये बोलावतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट नितांत प्रामुख्याने जाणवायला हवी की त्याला फक्त बोलावणं गरजेचं नाही, आम्ही त्याचं ऐकणंही गरजेचं आहे. मिशन शाळेचा बारामतीला 100% 10वीचा निकाल लागला आणि फार आनंद झाला. तिवारी पाळेसाहेब म्हणाले, मी सेक्रेटरी असल्यापासून माझी इच्छा होती, त्या दिवशी बारामतीमध्ये होते. आणि मग साठे सरांशी बोललो, आशिष कुलकर्णी यांच्याशी बोललो, फार आनंद झाला की ह्या शाळेसाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि मग काही शिक्षकांशी मी बोलत होतो आणि त्यापैकी एक शिक्षक मला म्हणाले की पाळक साहेब, आम्ही प्रार्थना करू लागलो की देवा आमच्या शाळेला विद्यार्थी दे आणि आमचा स्तर वाढव. आणि देवाने आमची प्रार्थना ऐकली. देवाने आमची प्रार्थना ऐकली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की मार्थेची बहीण मरिया, मार्थेने फक्त येशूला आपल्या कुटुंबात, आपल्या घरात आमंत्रित केलं, परंतु ही जी मरिया आहे की जी तिची बहीण आहे, ती येशूच्या चरणाच्या जवळ बसून ती येशू सांगते ते सगळं ऐकत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये वेळ द्या. दुसरी आमच्या जीवनात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या जीवनात वेळ द्या
देवाचं आम्ही ऐकावं. देव आमच्या संगती कसा बोलतो, भूतकाळापासून देव वेगळ्या प्रकारे बोलतो. त्याचा वृत्तांत आम्हाला इब्री लोकासपत्र पहिला अध्याय 1 ते 3 वचनात दिसतो. त्या ठिकाणी देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आमच्या पूर्वजांशी बोलला. सुरुवातीच्या काळामध्ये देव निसर्गाच्या द्वारे बोला. स्तोत्र 19 हे निसर्गाच्या द्वारे देव बोलतो, ह्याचं फार सुंदर उदाहरण आहे. त्याच्यानंतर देव आमच्याशी संदेष्टांच्या द्वारे बोलला. ज्या पृथ्वीवरती संदेष्टे आले आणि संदेष्टे हे देवाचं नाव, देवाचा संदेश लोकांना सांगू लागले. आणि मग इब्री लोकासपत्र लेख म्हणतो, या काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जी वचनं दिली त्याद्वारे तो आमच्याशी बोलत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस मत्तय शुभवर्तमान याचा 28वा अध्याय वचन 19 आणि 20 वाचतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्या पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या, आणि पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे. याच्यामध्ये एक वाक्य आहे, जे जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आम्ही ज्या वेळेस येशूचं शिक्षण पाहतो आणि नवीन कराराचे शिक्षण पाहतो, हे सगळं येशूने जे शिकवलेलं आहे त्यावरती आधारित आहे. आम्ही देवापासून शिकणारे लोक असायला हवं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे, त्या वचनात दिलं आहे, जो मनुष्य देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो त्याच्या प्रार्थना परमेश्वराला वीट आणणारे आहेत. अनेक वेळेस माणसं म्हणतात आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. प्रार्थना तर देव ऐकतोच, परंतु आम्ही देवाच्या वचनाकडे कान लावायला हवेत. देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगायला शिकायला हवं. आम्ही सर्वतोपरी करणार नाही, पण जेवढं समजतं त्या पद्धतीने आम्ही देवाचं वचन पुढे घेऊन जायला हवं. देवाच्या वचनाचं लागूकरण करायला हवं. आणि म्हणून ह्या ठिकाणी ही जी मरिया आहे ती प्रभूच्या चरणाच्या जवळ बसते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मोबाईल वरती येणारं एक वचन हे आमच्या दिवसभराची आध्यात्मिक भूक भागवू शकत नाही. त्यासाठी आमच्याकडे सिस्टमॅटिक स्पिरिच्युअल लाईफ असणं फार गरजेचं आहे. देवाकडे दररोज शास्त्र वाचून प्रार्थना केली पाहिजे. देवाला देवाचा वेळ द्यायला हवा. देवा सांगती देवाकडे प्रार्थना करत असतानाच देव बायबल मधून माझ्याशी काय बोलतो. या काळात देव आमच्या संगती देवाच्या वचनातून बोलतो. देव त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये प्रत्यास घेऊन जातो. माझ्या जीवनात आलेली गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये बसते का हे पाहणं नितांत गरजेचे आहे. देव त्याच्या वचनामधून आमच्याशी संपर्क साधतो. देव त्याच्या सेवकांच्या द्वारे आमच्याशी बोलतो. संदेशाच्या द्वारे देवाचं वचन आमच्याकडे येतो. तो आम्हाला वृद्धिंगत करत राहतो, आमचा विश्वास वाढवत राहतो. काही पालक लोक माझ्याशी बोलत होते, म्हणाले पालक साहेब सध्या परिस्थिती लॉकडाऊनमुळे फार कठीण आहे. लॉकडाऊनमुळे फार कठीण आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे पालक वर्ग आहेत. पालक साहेब बाहेर जाता येत नाही, आमचं भक्ती चालू नाही, आमची भक्ती बंद आहे. पालक साहेब अवस्था फार कठीण आहे. काही महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी एका पालकाने फोन करून सांगितलं, पालक साहेब माझ्या घरामध्ये अन्न नाही. बरेच जण आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे आम्ही करणं नितांत गरजेचे आहे. देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. घरी गेल्यानंतर गलतीकारासपत्र 6वा अध्याय 6वं वचन वाचा. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे देवाची वचनाची सेवा करण्यासाठी काय. मी माझ्याविषयी नाही सांगत, देवाने मला पुष्कळ आशीर्वादित केलेला आहे. मगाशी सेक्रेटरी साहेब प्रार्थनेत म्हणाले त्याप्रमाणे देवाने आशीर्वाद दिलेला आहे की आमचं पात्र लॉकडाऊनच्या काळात देखील भरभरून वाहत आहे. आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद केला, परंतु बरेच जण आहेत. शेवटी एक पालक आपलं दुःख दुसऱ्या पालकाला सांगतो, मंडळीतल्या लोकांना जाऊन ते नाही सांगणार. ती देवाच्या चरणाच्या जवळ बसून काम ऐकते, येशूकडे ऐकते. आम्ही जे ऐकतो ना ते आम्ही प्रॅक्टिकल लाईफ मध्ये उतरवायला हवं. अन्यथा आम्ही देवाचं वचन कोमामध्ये ठेवत आहोत. याचा अर्थ आहे बेशुद्ध अवस्थेत ठेवत आहोत. देवाचं वचन सजीव सक्रिय आहे, पण ज्या वेळेस आमच्या जीवनात ते लागू होतं
त्यावेळेस ते स्पष्टपणे दिसतं की हे असं काम काम करतं. आणि म्हणून दुसरी महत्वाची व्यक्ती या ठिकाणी आम्हाला दिसती मरिया. ती प्रभूच्या चरण, प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या चरणाच्या जवळ बसून देवाचं ऐकायला शिका. परवा दिवशी मी एक वाक्य वापरलं, मला वाटतं माझ्या व्हॉट्सअपला वाक्य होतं. वाक्य आहे की ज्या वेळेस आम्हाला आज्ञा पालन करायची त्यावेळेस त्यावरती प्रश्न उभा राहत नाहीत. त्यावरती प्रश्न उभा राहत नाहीत. आम्हाला ते पाळायचंच आहे. ज्या वेळेस पाळायचं नाही मग त्यावरती खूप प्रश्न उभे राहतात. देव असंच म्हणला असेल का? देव तसंच म्हणला असेल का? देवाची हीच इच्छा असेल का? शास्त्राच्या वचनाचा खरा अर्थ हाच असेल का? देवाने आम्हाला अमुक अमुकच करायला लावलं का? पण जर ज्या वेळेस आम्हाला पाळायचंय त्यावेळेस त्या पाळण्यासाठी आम्ही प्रश्न उभा करत नाही, आहे तसं आम्ही ते पाळायला लागतो. आणि म्हणून ज्या वेळेस ती बसून ऐकत आहे त्यावेळेस ती ऐकत असताना तिचं काम आहे. आता पुन्हा मार्था आली. तेव्हा मार्थेला आता घरात पुष्कळ लोक आलेत. काही लोक आहेत की ज्यांना देवाचं वचन ऐकण्यापेक्षा तयारीमध्ये त्यांना फार इंटरेस्ट आहे. बरेच वर्षापूर्वी मी एका शहरामध्ये संदेशाला गेलो आणि एक व्यक्ती फार त्या मीटिंगसाठी धावपळ करत होती. आणि मी जाऊन मग ते मला म्हणाले, पाळक साहेब आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. आणि मग ते मीटिंगची वेळ संध्याकाळची 6ची होती. 6:30 झाले. मी फोन केला, अहो काय झालं? 7 झालं तरी अजून कुणी आहे ना, 7:30 झालं तरी कुणी आहे ना. मला असं वाटलं मीटिंग कॅन्सल झाली काय. आणि ते म्हणायचे, पाळक साहेब आलोच. शेवटी 7:45ला माझ्या असणाऱ्या लॉजच्या रूमचं दार वाजल्यानंतर मी दार उघडून समोर पाहिलं तर 3 जण उभा होते. अहो म्हटलं 6ला मीटिंग होती, 7:45 झालेत. पाळक साहेब थोडा प्रॉब्लेम होता. आम्ही सगळेजण खूप पळत होतो. प्रॉब्लेम झाला, असं झालं. मग एक प्रॉब्लेम होता त्यांनी सांगितला, परंतु आता परवानगी मिळाली, आपण जाऊन करू शकतो. आणि मग 8च्या दरम्यान ती सभा सुरू झाली. 8च्या दरम्यान सुरू झाली. मी म्हणाला आता किती वेळ बोलायचं? लोक तर 6 वाजेपासून ताटकळत उभा होते. आणि मग ते म्हणाले, पाळे साहेब आता तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. आणि मग मी प्रार्थना केली. संदेशातलं बरंचसं एका सूत्रीकरणात बसवलं आणि जो संदेश द्यायचा देव तो सगळा सांगितला. काही उदाहरणं कमी केले, परंतु 1-1.25 तास मी बोललो आणि लोकांना पण आनंद झाला. ते झाल्यानंतर संध्याकाळी एका घरामध्ये आम्हाला जेवण होतं की जे जेवण मला 8:30ला जेवायचं. त्यांनी सांगितलं, पाळेसाहेब 8:30ला आपण जेवायला. आता जवळजवळ 10 वाजले. त्या घरातल्या आंटी वाट बघून थांबल्या. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर मग बसलो आणि जेवायला सुरुवात झाली. आणि मग ते जे आयोजक होते त्यापैकी 2 जण म्हणाले, पाळक साहेब आम्ही खूप धावपळ केली, अन्यथा आजची सभा झाली नसते. आम्हाला खूप पळावं लागलं. मी त्यांना म्हणाल, तुम्हाला असं वाटतं तुम्ही पळाल्यामुळे सभा झाली का? देवाची इच्छा होती आज सभा व्हावी म्हणून झाली. अडखळणं येणार हे माहित होतं. ज्यावेळेस तुम्ही मला 6:30ला सांगितलं, पाळक साहेब थोडा वेळ लागेल पण घ्यायला येतो, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की काहीतरी गोष्टी घडत आहेत, ही सभा होऊ नये म्हणून. आणि मी प्रार्थनेला बसलो. ही सभा झाली. आणि मी म्हणालो, ब्रदर पण एक दुःखाची गोष्ट असते की तुम्ही 5:30-6 पासून पाळताय, सभा व्हावी, परंतु ज्या वेळेस संदेश सुरू झाला त्यावेळेस तुम्ही संदेश ऐकायला नव्हते. नाही पाळक साहेब, दिवसभर पळाल्यामुळं शर्ट फार घाण झालं होतं. घरी जाऊन जरा स्वच्छ होऊन शर्ट घालून आलो. म्हणलं डायरेक्ट जेवणालाच आलात. कधी कधी आम्ही खूप गडबड करतो. ज्या वेळेस माणसाला एखादी गोष्ट करायची नाही त्यावेळेस तो दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो तीही सेवाच आहे. या ठिकाणी असणारी जी मार्था आहे तिचं म्हणणं आहे, खूप लोक आलेत, ह्यांना काहीतरी पाहुणचार द्यायला हवा. ह्याला काहीतरी पाहुणचार द्यायला हवा. पाहुणचार देणारा माणूस देवाचं वचन कधीच ऐकत नाही. फार मोठा प्रश्न पडतो मला की ज्या वेळेस एखाद्या घरामध्ये उपवासाची प्रार्थना आहे. बारामतीमध्ये आम्ही कॉटेज प्रेयरला काही घेत नाही पाण्याशिवाय. बंद केलं जानेवारी महिन्यापासून, है ना. मला वाटतं 7-8 महिने झाले असतील बंद केलं ते. उपवासाच्या प्रार्थनेला ज्यावेळेस जातो त्यावेळेस फार मोठा प्रश्न आहे. उपवासाची प्रार्थना ज्या घराने ठेवलेली आहे त्या घरातली व्यक्ती मात्र ऐकायलाच नसते हो. ती मागं लागलेली असते. वेफर्स आणायला गेली, जेवण आणायला गेली, पाणी आणायला गेली, 10 जणांना कामाला लावते ती. फार मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर बरेच वर्षापासून येतो आहे की उपकार स्तुतीची जी प्रार्थना असते ही देवाचे उपकार स्मरण करण्यासाठी असते का घरी जे लोक प्रार्थनेला आले त्यांना खायला प्यायला घालण्यासाठी असते? ती मार्था जी आहे ना, हिची धडपड आहे आलेल्या लोकांना काहीतरी द्यावं, आलेल्या लोकांना काहीतरी द्यावं.
आणि म्हणून ती फार कष्ट करते. तिला फार कष्ट पडलेत. यदा कदाचित तिच्या असणाऱ्या विचारापेक्षा जास्त लोक गोळा झालेत. यदा कदाचित त्या लोकांना पाहिल्यानंतर तिने एखादा मेनू वाढवण्याचा ठरवला असेल. यदा कदाचित तिला वाटलं असेल मी करत असताना माझी बहीण येऊन मला सहाय्य करेल, त्यामुळे चटकन होऊन जाईल. तिला फार ताण पडला. तिला फार ताण पडला. शास्त्र सांगतं स्पष्टपणे की तिला फार ताण पडला. म्हणून आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे हा लूक लिहितो. लुकाची लिहिण्याची असणारी स्टाईल आहे फार सुंदर आहे. तो असं म्हणतो तिची तारंबळ उडाली काम पडल्यामुळे. तिला फार काम पडलं आणि ती पुढे आली आणि पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? अहो, ज्याला घरात बोलवलंय त्यालाच हिने उलटा प्रश्न विचारते. ह्याचा अर्थ काय दिसतो माहितीये का? लाजाराचा मित्र आहे ना येशू. मार्था मरिया त्याच्या बहिणी आहेत आणि त्याच्यामुळे यांचं जे रिलेशनशिप आहे ते फॅमिली रिलेशनशिप आहे. ती सरळ सरळ येशूला विचारते प्रश्न. वास्तविक पाहता तिने मरियेला म्हणायला पाहिलं होतं, परंतु हिने विचार केला मरियेला मी शुकशुक जरी केलं तरी मरिया आता माझ्याकडे काय बघत नाही. ती येशूच्या जवळ बसलेली आहे, चरणाच्या जवळ, त्यामुळे ती ते ऐकत राहणार. म्हणून तिने स्टेप घेतली, पाय उचललं, डायरेक्ट येशूलाच म्हणते. आणि ती येशूला म्हणताना असं म्हणते की प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकलेला आहे. येशूने सांगितलं होतं का काम कर? येशूने सांगितलं होतं का अमुक अमुक कर? अनेक वेळेस माणसं गृहीत धरतात बऱ्याच गोष्टी. प्रिय बंधू भगिनींनो, गृहीत धरणं हा एक मोठा आजार समाजामध्ये आहे. बऱ्याच लोकांना गृहीत धरतात. कधी कधी मंडळीतले लोक पाळक लोकांना गृहीत धरतात. उदाहरणार्थ घरामध्ये त्यांच्या बर्थडेची पार्टी आहे. बर्थडेला आजीला सांगितलं, आजोबाला सांगितलं, काकाला सांगितलं, मामाला सांगितलं, भावाला सांगितलं, त्या मुलाच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. 6 वाजता संध्याकाळी पार्टी बर्थडेची आहे. पाळक साहेबांना 5 वाजता सांगितलं, पाळक साहेब 6 वाजता माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, या बरं का. गृहीत धरले पाळकांना. अहो, त्या बिर्याणीवाल्याला पण सकाळी सांगितले बनव म्हणून, त्याशिवाय तो संध्याकाळी देत नाही. परवा दिवशी एक मी सुंदर लेख वाचला. लॉकडाऊनच्या काळातल्या लग्नाविषयीचा हा लेख होता. आणि त्या असणाऱ्या लेखामध्ये मला एक सुंदर वाक्य वाचायला भेटलं. ते लिहिलं, ते वाक्य हे आहे की आम्ही आता ह्या पिढीला किंवा आमच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही शिकवायला हवं की लग्न समारंभ म्हणजे हे मोठे देखणे समारंभ नव्हेत, तर ही आमची असणारी सांस्कृतिक आध्यात्मिक जबाबदारी आहे. विवाह सोहळ्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं ज्याच्यावरती सगळं अख्खं फंक्शन उभं आहे, रिसेप्शनचं अख्खं फंक्शन उभं आहे, ज्याच्यावरती तो आहे विधीचा कार्यक्रम. त्या विधीमध्ये मात्र कोणाला इंटरेस्ट नसतो. कधी एकदा आशीर्वाद दिला जातो आणि कधी टेबल जाऊन काबीज करतो ह्याच्यावरती जास्त लक्ष असतं. म्हणून कुणी एकाने म्हटलंय, लग्नामध्ये जर जेवण चांगलं झालं तर लग्न चांगलं झालं. माझा दृष्टिकोन आहे, जर लग्नातला विधी चांगला झाला तर लग्न चांगलं झालं. खाल्ल्यानंतर 2 वर्षांनी लोक विसरूनच जातात काय जेवलोय ते, कारण 2 वर्षांनी नवीन आचारी नवीन टेस्ट आलेली असते. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही खूप धडपड करतो या मार्तेसारखी, आणि मग आम्ही देवालाच प्रश्न, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या घरातल्या गोष्टी ज्या वेळेस देवाकडे प्रार्थनेच्या द्वारे सादर करतो त्यावेळेस आपण किती वेळेस देवाला म्हणतो, देवा मीच माझ्या कुटुंबासाठी हे करत राहू काय? मीच करायचं का? मला जो जोडीदार दिला त्याने काय करायचं नाही का? माझ्या आई वडिलांनी काय करायचं नाही का? माझ्या लेकरांनी माझ्यासाठी काय करायचं नाही का? मीच करू काय? प्रभूजी माझ्यावर फार कष्ट आलेत, माझ्यावर फार ताण पडलाय. इतकंच नाही, ती येशूला काय म्हणते माहितीये का? ह्याची आपल्याला पर्वा नाही काय?
म्हणजे येशू तुला माझी काळजीच नाही, मी एकटंच सगळं करत राहिली. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जे करत आहोत त्यासाठी आम्ही देवाला दोष देऊ शकत नाही. कारण की आम्ही देवाला घरात तर बोलवलाय मार्थेप्रमाणे, पण आम्ही देवाचं ऐकायला तयार नाही. आम्ही आमचाच असणारा विचारांनी पुढे जात आहोत. म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाते. आशीर्वाद देणारा देव आहे, देवाकडे गोष्टी सोपवायला हव्यात. पुढे येऊयात. आता येशूचं वाक्य आहे, प्रभूने तिला उत्तर दिले. हो, या ठिकाणी लुकाने फार सुंदर शब्द काय लिहिलाय, तिने प्रश्न विचारला म्हणून प्रभूने उत्तर दिलं. वरती तिने कुठं लिहिलंय का लुकाने की तिने प्रश्न विचारला, परंतु तिला येशूला बोलण्यामध्ये येशूला प्रश्नच आहे आणि येशूने उत्तर दिलं. अनेक वेळेस लोकांना असं वाटतं देवाच्या माणसांनी उत्तर द्यायचे नाही, गप ऐकून घ्यायचं. कोणाचं ऐकायचं? देवाच्या लोकांनी. देवाच्या लोकांनी देवाचं ऐकायचं, माणसांचं ऐकायचं नाही. कारण माणसांची सत्सदयोग बुद्धी डाग लागल्यासारखी आहे. शास्त्र सांगतं येशूने उत्तर दिले. काय उत्तर दिले? मार्थे मार्थे. दोनदा शब्द आलो, एकदा पण येशू म्हणू शकला असताना मार्थे. तो म्हणतो मार्थे मार्थे. येशू तिला म्हणतो तुझ्या डोक्यात जे सगळी गडबड चालली ना आता, हिच्यापासून माझ्या शब्दाकडे लक्ष. म्हणून तो तिथे मला असं वाटतं येशू म्हटलं मारते, ती बघत म्हणतो, तो म्हणतो परत म्हणतो मारते. मग ती जागावर आली, अरे येशू माझ्याशी बोलतोय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक सुंदर वाक्य आहे. ज्या वेळेस आम्ही आनंदामध्ये आहोत त्यावेळेस देव आमच्या संगती कुजबूज करतो. ज्या वेळेस आम्ही दुःखित प्रसंगामध्ये आहोत त्यावेळेस देव आमच्या संगती ओरडून ओरडून आणि वारंवार बोलतो. त्याकडे लक्ष ठेवा. तो म्हणतो मारते मारते, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. हिला खूप गोष्टींची काळजी आणि दगदग आहे. ही विसरून गेली वाटतं. कारण लुककृष शुभवर्तमानाचे काही अध्याय जर आपण मागे गेलो तर आम्हाला पाहायला भेटतं 2 भाकरी आणि 5 माशामध्ये 5,000 लोकांना जेवण घातलं. ही तर त्यापेक्षा फार कमी आहेत, घरात बसतील एवढेच आहेत. त्यांची गरज येशू भागवू शकतो, परंतु ही स्वतः कष्ट करू लागते, दगदग करते. येशूने 2 शब्द वापरले, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. मत्तई कृषी वर्तमान याच्या डोंगरावरील प्रवचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, त्या ठिकाणी काळजी करून कुणीही आपल्या आयुष्याची दोरी हातभर किंवा ईदभर वाढवत नाही. त्या ठिकाणी वापरलेला जो काळजी शब्द आहे ग्रीक, त्याचा अर्थ त्याचं भाषांतर करत असताना वाक्य वापरावं लागेल. वाक्य असं तयार होईल की एखादी XYZ व्यक्ती, पुरुष हा दुसऱ्या शहरात गेलाय आणि घरात बसून त्याची आई, त्याची पत्नी, त्याचे इतर असणाऱ्या घरातल्या स्त्रिया ह्या विचार करतात. ते म्हणतात अरे हा बारामतीतून पुण्याला गेलाय, दुपारी 2ची वेळ झाली, हा जेवला असेल का? जी पुरुष मंडळी आज ऐकत आहे त्यांनी मला सांगावं, आपण जेवल्याशिवाय राहतो का हो? ह्या फुकटच काळजी करतात घरात. ते वाक्य आहे काळजीसाठी. म्हणजे आम्ही त्यासाठी काही करू शकत नाही. उगाचाच विचार करत राहायचा, उगाचाच विचार करत राहायचा. आणि ही तीच करतो म्हणतो तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. तू खूप गोष्टीविषयी, तू पुष्कळ गोष्टी आहेत, तू काळजी करतेस आणि दगदग करतेस. आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करत राहतो. नको ते विचार करत राहतो, नको त्या गोष्टीकडे आम्ही जात राहतो. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो आणि देवाच्या वचनातून आमच्याकडे अभिवचन येतात, त्या अभिवचन आम्ही क्लेम करून पुढे जायला हवं. मी काही दिवसापूर्वी लॉकडाऊन मधली माझी साक्ष सांगितली की 3 दिवसामध्ये तर मला कसतरी व्हावं लागलं. मी म्हणालो देवा हे घरात बसून कसं होईल? कारण की ते टीव्हीवर सांगायचे लोखंडावर कोरोना आलाय, लाकडावर आलाय, पिशवीवर आलाय, दुधाच्या पिशवीवर आलाय. मग हात लावायचं की काय करायचं की नाही. सुरुवातीचे 2-3 दिवस नको नको झालं. 3ऱ्या दिवशी पहाटेच देवाने मला अभिवचन दिलं, तुझं घरातून बाहेर जाणं पुन्हा येणं आशीर्वादित करीन. आणि ज्यावेळेस हे वचन आलं मग मी बाहेर जायला लागलो. काही असलं मला वाटतं सव्वा महिन्यापूर्वी मी त्या वाक्यावरती पुन्हा विचार करू लागलो की देवाने हे जे अभिवचन मला दिलेलं आहे, मी तुझं घरातून बाहेर जाणं पुन्हा येणं आशीर्वादित करील, ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय? ते माझ्यासाठी आहे का अनेकांसाठी आहे? आणि माझ्या असणाऱ्या स्मरणात एक गोष्ट आली की मी बाहेर गेलो आणि पुन्हा माझ्या घरामध्ये जरी आलो तरी
ना मला होणार ना माझ्या सानिध्यामध्ये असणाऱ्या लोकांना होणार. हा त्याचा अर्थ आहे. परंतु 1.5 महिना मी माझ्यासाठीच घेऊन जगलो हो वाक्य. जे वाक्य मी आता वापरलंय ते घरी गेल्यानंतर स्तोत्र संहिता 133 संगती त्याची जुळवणूक करा. त्या ठिकाणी लिहिलेलं की आरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या तेलासारखं ते आहे. आणि मग ते तेल उतरून आरोनाच्या दाढीवरून. मराठी आणि इंग्लिशमध्ये एवढा त्याचा अर्थ स्पष्ट भेटत नाही. हिंदी आणि हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे की त्याची जी दाढी अहरोनाची आहे ना ती लांब दाढी असायची. आणि ते त्यात शब्द लिहिलाय सिचा हुआ, म्हणजे ते तेल जे टाकल्यावरती ते सगळं तेल उतरलं अभिषेकाचं, त्याच्या दाढीमध्ये ते सगळं भरलं आणि भरल्यानंतर ते थेंब थेंब तेल त्याच्या उरपटावर लावलेले जे 12 वंश आहेत त्याच्यावरती ते पडू लागलं. आधी अहरोन आशीर्वादित झाला आणि मग त्यानंतर 12 वंश आशीर्वादाचे झाले. आम्ही अनेक गोष्टीविषयी काळजी करतो आणि दगदग करतो. येशूचं पुढचं वाक्य आहे, तो असं म्हणतो परंतु थोडक्याच गोष्टीचे. आणि येशू पुन्हा किंबहुना एकाच गोष्टीचं अगत्य आहे. येशू म्हणतो तुझी पुष्कळ दगदग आणि काळजी करते ना, ह्याचा काही उपयोग होणार नाही. एकच गोष्ट महत्वाची आहे आणि ती महत्वाची गोष्ट काय आहे तर पुढे येशू म्हणतात मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या गोष्टींसाठी दगदग करत आहोत, काही दिवसापासून लोक माझ्याशी बोलत आहेत, पाळक साहेब इथून पुढचा काळ फार कठीण असेल. मी विचारलं का? कारण की लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, काहींना पगार कमी भेटत आहेत, काहींच्या घरामध्ये आता चणचण सुरू झाली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या सगळ्या गोष्टींची दगदग जर थांबवायची असेल तर यासाठी पवित्र शास्त्रामध्ये एक रामबाण उपाय आहे आणि तो उपाय आहे मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय. त्या ठिकाणी तू आपला सगळा दशमांश परमेश्वराच्या घरामध्ये घेऊन ये. पहा मी आकाश कपाटे उघडून तुला आशीर्वाद देतो की नाही याविषयी तू माझी प्रतिती पहा. दशांशाविषयी तुम्ही सगळे सज्ञान लोक आहात. इंटरनेटला दशांश शब्द टाका, इंग्रजीत टाईच शब्द आहे. पवित्र शास्त्रातली उत्पत्तीपासूनची सगळी वचनं येतील, त्यावरती अभ्यास करा आणि त्याप्रमाणे त्याचं लागूकरण करून घ्या. आम्ही जर देवाला दिलं देवाचं तर आमच्या घरामध्ये कमतरता येणार नाही. मग जागतिक मंदी येते का येत नाही यावरती देवाचं अभिवचन पूर्णतेत जात नाही. देवाने जर अभिवचन दिलंय तर ते पूर्णतेत जाणारच. मग मंदी असो अथवा नसो त्याचा काही देवाला फरक पडत नाही. देवाला माहित नाही का की मंदी येणार आहे, मग हे अभिवचन थोडंसं असं पॉलिटिकली टाकावं? नाही, देव पॉलिटिकली गोष्टी बोलतच नाही. हातचा राखून बोलणारा आमचा देव नव्हे, स्पष्ट बोलणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो एकाच गोष्टीची, आणि ती गोष्ट आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतलाय. मार्थे, तू मला घरात बोलवलंस, लोकांना घरात बोलवलंस, सगळ्यांना ऐकायला बसवलंस, पण तू काय माझं ऐकत नाहीस. तू देवाचं वचन ऐकत नाहीस आणि ह्या गोष्टीचं तुला अगत्य आहे. हे तू पाळणं गरजेचं आहे. देवाचं वचन वाच, देवाचं वचन ऐक, त्याचं लागूकरण कर, ह्याचं अगत्य आहे. मनुष्य काय म्हणतो यावरती विश्वास ठेवू नकोस. तुला देवाचं वचन ऐकून पाळण्यासाठी पाचारण केलेलं आहे. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, जो मनुष्य देवाचं वचन नुसतं ऐकून सोडून देतो तो आरशात आपलं मुख पाहून विसरणाऱ्यासारखा आहे. अरे मी कसा दिसत होतो माहित नाही. देवाचं वचन आरसा आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलाय. मरियेच्या जवळ चांगला वाटा आहे. मरियेने ते आपल्या मरिया माझ्या जवळ बसली, तिच्यापासून ते कोणी हिसकावून घेणार नाही. आम्ही जर देवाच्या इच्छेप्रमाणे करतो ना, कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मगाशी दशांशाविषयी बोललो. काही वर्षापूर्वी एका स्त्रीने मला प्रश्न विचारला, पाळक साहेब आमच्या घरातून दशमांश दिला जात नाही, मग काय करू? काय करायचं? सोडून द्यायचं? अहो बहिणींनो, तुम्हाला माहित आहे की नवऱ्यांकडे हट्ट करून साडी कशी घ्यायची.
मग तुम्हाला हे कसं समजणार नाही की हट्ट करून आपल्या नवऱ्याला दशांश द्यायला लावायचा? हे परवा दिवशी कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आहे. परवा दिवशी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय. त्यात म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाला, काय माहितीये का, तुम्ही ज्या वेळेस व्यापार कटिंगची दुकानं ह्याच्याविषयी येता त्यावेळेस तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता. आणि धार्मिक है ना, जैन लोकांनी ते हे दिलं होतं पिटिशन. त्यामुळे ज्यावेळेस धार्मिक गोष्ट येते त्यावेळेस तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आमची अवस्था अशीच झाली, ज्या वेळेस देवासाठी आम्हाला काहीतरी करायचंय त्यावेळेस आम्ही कोणावरतरी टाकून रिकामी ते करत नाहीत. नाही, बाकीच्या गोष्टी आम्ही हक्काने घेतोय ना. एकाच गोष्टीचं अगत्य आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आम्ही आज देवाचं वचन ऐकत असताना आम्हाला कुठल्या गोष्टीची आठवण होते की जी गोष्ट मला करणं गरजेचं आहे. अशी काय गोष्ट आहे की आज देवाचं वचन ऐकत असताना देव मला सांगत आहे हे करण्याचं तुला अगत्य आहे. तुला तुझं रोजचं डिवोशन क्वाईट टाइम माझ्या संगती डेव्हलप करणं गरजेचं आहे. देव हे बोलतोय का अनेक ख्रिश्चन बंधू भगिनी महिना देवाचं वचन वाचत नाहीत. दुरावस्था आहे. अहो हे सुंदर देवाचं वचन आपल्या हातात दिलंय. याचा इतिमत्याचे 2 पत्र 3 अध्याय 16 वचन, त्या ठिकाणी मराठी शब्द ईश्वर प्रेरित, ग्रीक शब्द आहे थियोफोनस. आणि थियोफोनस शब्दाचा अर्थ 2 आहेत. एक आहे थिओ म्हणजे गॉड, फोनसचा 2 अर्थ आहेत. एक आहे प्रेरणा आणि दुसरा आहे श्वासोश्वास. देवाने त्याचा श्वासोश्वास आमच्या हातात दिलाय. आम्ही ते जर वाचत नाही तर मग आम्ही काय वाचतो? माझं आणि देवाचं रोजचं नातं कसं आहे? माझं आणि देवाचं आठवड्याचं नातं कसं आहे? दर आठवड्याला मी देवाला भेटायला जातो का उपासनेमध्ये? सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, ऑनलाईन सगळीकडे चाललंय. प्रिय बंधू भगिनी, ज्या गोष्टी समजत नाहीत त्या सोडून द्या. काही लोक येऊन आता म्हणत आहेत ऑनलाईन भक्ती म्हणजे भक्ती आहे का, ऑनलाईन प्रबोधन म्हणजे प्रबोधन आहे का? पण अशा लोकांना ऑनलाईन डोनेशन चालतंय. स्पष्ट बोलतोय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दररोजचं माझं देवाचं आणि माझं नातं आहे का? आठवड्याला मी उपासनेमध्ये सहभागी होतो का? आणि महिन्यामध्ये एकदा देवाचं मी ते देवाला देतो का? याकडे लक्ष लावलं. काय अगत्य आहे? काय राहिलंय माझ्याकडून? येशू म्हणतो की आज मार्था शब्द काढा आणि आपलं नाव टाका. आणि मग देव मला अब्रामा तुझ्याकडून एकच गोष्टीचं अगत्य आहे, आता आपलं नाव टाका आणि बघा काय अगत्य आहे, काय बदलायचंय. मरियाने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मरिया देवाचं वचन आहे, त्यात चांगला वाटा आहे. परंतु काय काय घरांमध्ये याची अतिशयोक्ती झाली. काय माहितीये का, घरामध्ये सकाळी उठल्यानंतर बरीच कामं असतात ना. मग घरामध्ये 2-4 भाव 2-4 भावाच्या 2-4 बायका आहेत. ते रिलेशनशिप सांगणं फार कठीण आहे. होय त्यांना काय म्हणतात ते, म्हणून सरळ सांगितलं 2-4 भाव 2-4 भावाच्या 2-4 बायका. आणि मग सकाळी उठलं की झाडणं पुसणं स्वयंपाक बरंच करणं आहे. आणि मग एखादी सकाळी मी माझं आणि देवाचं नातं मी काय बदलणार नाही म्हणून ती बाकीच्या करताना सकाळी शास्त्र वाचत बसते. ही सकाळी शास्त्र वाचत बसते, प्रार्थना करत बसते. का? कुणीतरी करते ना, सासू करते चहा आयता, दुसरी घरातली स्त्री ती काहीतरी करते, चाललंय. हा कामचुकारपणा आहे देवाचा वचनाच्या आड. मला देवाचं वचन वाचायचंय, मी अर्धा तास लवकर उठायला पाहिजे, मग ते वाचायचं. आणि बाकी मग ज्यावेळेस काम होतं ना त्यावेळेस मी माझं काम केलं पाहिजे. अनेक वेळेस मी प्रार्थना करत आहे. कधी कधी मी काही लोकांना फोन करतो आणि ते सांगतात नाही प्रार्थनेमध्ये दिवसभर माणूस प्रार्थनेत बसतो. मी प्रश्न विचारतो, जेवण बिवण काय करतो की नाही माणूस तुमचा? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कुठल्या गोष्टीचं अगत्य आहे शोधा की जी गोष्ट आम्हाला बदलायला हवी. जी गोष्ट आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते ती देवापासून आहे. जी गोष्ट आम्हाला देवाच्या वचनापासून आणि देवापासून दूर घेऊन जाते ती देवापासून नाही. आणि म्हणून त्याकडे लक्ष देऊयात. आपण आज काही गोष्टी पाहिल्या, तसं पुन्हा एकदा गोष्टी सांगतो. पहिली महत्त्वाची गोष्ट पाहताना पाहिली की येशूला आपल्या घरामध्ये आमंत्रित करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहिली, येशूकडे बसून शिका, देवाचं वचन ऐका, देवाचं वचन वाचा आणि ते आपल्या जीवनात लावू करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट,
उगाचच काळजी आणि दगदग करत राहू नका. चौथी महत्वाची गोष्ट, देवाला दोष देऊ नका. मार्था येऊन म्हणाली ना, काय प्रभू तुला मला काय दिसत नाही का मी काय काय काम करते. पाचवी महत्वाची गोष्ट, एकाच गोष्टीचं अगत्य, काय बदलायचंय. लहान असेल करंगळीसारखं, पण ते बदलायची गरज आहे. देव म्हणतो ते बदल. प्रिय बंधू भगिनींनो, देवाकडे लक्ष लावूयात, देवाकडे आपल्या गोष्टी समर्पित करूयात. यावेळेस आपली मस्तके लावूयात आणि प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि मग आशीर्वाद घेणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करत असताना जरी घरामध्ये आहोत तरी उभा राहूयात. आशीर्वाद घेत असताना उभा राहणं गरजेचं आहे ना. मला खात्री आहे की आपण उभा राहत असताल. मला परवा दिवशी प्रश्न विचारला कोणतरी, पाळेसाहेब तुम्ही आशीर्वाद देताना चर्चमध्ये उभे करायचे, मग आता उभा राहायचं का. कधी कधी हसायला येतो मला काय काय प्रश्नांचं. आणि आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, 4 पिढ्यांचे आम्ही ख्रिश्चन आहोत. आशीर्वाद घेताना देवाच्या समोर उभाच राहायला पाहिजे ना. प्रार्थना करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो. आजच्या वचनासाठी आम्ही धन्यवाद, गौरव, सन्मान तुला देतो, मान आणि महिमा देतो. त्याचप्रमाणे परमेश्वर आमची प्रार्थना आहे की प्रभुदेवा, जे आजच्या भक्तीत तू आलास, आशीर्वादित केलंस, आजची उपासना आम्हासाठी आध्यात्मिक लाभाची केली, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलला, जी दान आम्ही तुझ्याकडे आणण्यासाठी तू आम्हाला कृपा दिलीस, म्हणून सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती, धन्यवाद तुला देतो. यावेळेस प्रेमळ परमेश्वर, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, जे आम्ही ऐकलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये पीक घेऊन येणार ठराव, म्हणून तुझी कृपात होत. 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक अशी तुझी कृपात होत. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या प्रत्येकासंगती असू देत. आमचा चालक, मालक आणि पुढारी तू हो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक.